अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली। मनसेच्या इशाऱ्यानंतर सुरक्षेत वाढ झाली आहे। अमोल मिटकरी यांच्यासोबत 2 पोलिसांच्या गाड्या राहणार आहेत। सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे। याबाबत त्यांनी पक्षाकडे इच्छा देखील व्यक्त केली आहे। जनता आणि पक्षाचा निर्णय झाल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले। संजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत, तर त्यांचा थेट सामना आता बाळासाहेब थोरात यांच्यासोबत रंगू शकतो। अनुराग ठाकूर यांच्या विरोधात पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आले। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसने आंदोलन केले। भाजपा विरोधात काँग्रेसची घोषणाबाजी पाहायला मिळाली। संसदेत राहुल गांधी यांची जात विचारणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा धुळे जिल्हा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत। अनुराग ठाकूर आणि भारतीय जनता पक्ष जातीवादी आहेत असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। यावेळी खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले। मोठ्या संख्येने यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मनसेच्या वतीने लोअर परेल ब्रिजवर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं आहे। या ब्रिजवर पदपथ नसल्याने तिथे आंदोलन करण्यात आले। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनसैनिक उपस्थित होते। सुनील तटकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर महायुतीमध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर महायुतीमध्ये तणाव वाढला आहे। दिंडोरीचे शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले नाराज असल्याचं समजतंय। उमेदवारी जाहीर करण्याचा तटकरेंनी काय अधिकार असा सवाल धनराज महाले यांनी विचारला आहे। बच्चू कडूंनी शिवभाटाला धक्का दिला आहे। अकोला जिल्ह्यातील शिवभाटाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये प्रहार संघटनेत प्रवेश केला आहे। नागपुरात काँग्रेस पक्षात मोठी कारवाई करण्यात आली। कुहीमधील 6 पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आले। लोकसभेत पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले। लोकसभेत राजू पारवे यांना मदत केल्याचा पदाधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे। कोल्हापूर ते पुणे महामार्ग अतिशय खराब झाला असून या खराब रस्त्यावरून जाताना वाहनधारकांचे हाल होत आहेत। रस्ता खराब असतानाही टोल आकारला जात आहे। या टोल आकारणी विरोधात पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाले आहे। शनिवारी सकाळी 10 वाजता सर्व पुणे आणि कोल्हापूर या महामार्गावरील टोल नाक्यावर आंदोलन करण्यात येणार आहे। वरळी विधानसभेत मनसेची फलकबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे सामना रंगण्याची शक्यता आहे। मनसे नेते संदीप देशपांडे आदित्य ठाकरे विरोधात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। धर्माच्या आधारावर मतं घेण्याचा उद्धव यांचा डाव असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर टीका केल्यानंतर आता बावनकुळे यांनी उद्धव यांना प्रत्युत्तर दिलंय।